पावसाळ्याच्या दिवसात काही ना काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतेच होते. शिवाय बाहेर जाऊन काही आणावं तर पाऊस चालू आहे. मग घरातच जे काही अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण मस्त असं चाट बनवूया. माझ्याकडे लेसचं एक पॅकेट होता चिप्सचा. मग आज आपण त्याचे चाट बनवूया. हे चाट बनवण्यासाठी आपल्याला ठराविक साहित्य हवं आहे. ते कोणकोणतं आहे ते तुम्ही पुढे बघायचं आहे. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना पण काही ना काही क्रेविंग होतच असतात. मग त्यांच्याबरोबरच आपण आपली पण मजा करून घ्यायची. सर्वात अगोदर मी या ठिकाणी लेसचे चिप्स वापरलेले आहेत. हे फ्लेवर्ड आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपले जे साधेवाले चिप्स असतात ना, सॉल्टेड चिप्स, तेही वापरू शकता. फक्त त्यावर तुम्हाला थोडासा मीठ आणि मसाला जास्त घालून घ्यावा लागेल. बाकी वेगळं काही करण्याची गरज अजिबात नाही आहे. सर्वात अगोदर हे जे चिप्स आहेत ना ते मी अरेंज करून घेतलेले आहेत. आमच्या सरांनी सांगितलं होतं की हे असे छान अरेंज करायचे आणि त्याची भेळ बनवायची म्हणून. ही तिची आयडिया आहे. सर्वात अगोदर यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा एकदम छान बारीक कापून घ्यायचा, जेणेकरून तो भेळ खात असताना, चाट खात असताना अतिशय चवदार लागतं. ठीक आहे. सर्वात अगोदर कांदा घातलेला आहे. त्यानंतर मग यामध्ये मी टोमॅटो कापून घातलेला आहे. टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या. ते जर तुम्ही त्या बिया तशाच ठेवलात तर मग त्याला लवकर पाणी सुटेल आणि आपलं चाट मऊसूत पडेल. आता कैरीचं सीझनही संपत आले. कैऱ्या आता नाममात्र दिसत आहेत, हो की नाही? मग त्यामध्ये थोडीशी कैरी घालून घ्यायची आहे, ज्याने चव अप्रतिम येते. त्याचबरोबर काकडीही घालून घ्यायची आहे. काकडी, कैरी, कांदा आणि टोमॅटो हे सगळं साहित्य घालायचे. याचबरोबर मी या ठिकाणी घरीच बनवलेले खारे शेंगदाणे जे आहेत ना ते घालून घेतलेले आहेत. तुम्हाला जर बाहेरून विकत आणलेले शेंगदाणे घालायचे असतील तर ते तुम्ही वापरू शकता. यानंतर यावर घालायचा आहे चाट मसाला. चाट मसाल्यानंतर आता आपण हा चिवडा बनवतो आहे जसं काय, म्हणून मग यामध्ये मी थोडंसं फरसाण घालून घेतलेलं आहे. फरसाण तुम्हाला हवं असेल तर घालायचे, नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे. तशी त्याची टेस्ट अप्रतिम अशीच लागते. ठीक आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर लिंबूही घालून घेऊ शकता. काहीच हरकत नाही आहे. अगदी अप्रतिम असंच लागणार आहे ते. लिंबू घातल्यानंतर सुद्धा मी घातलं होतं लिंबू, पण ते जरा लेट घातलं होतं. नंतर असा विचार केला की हे साईडने ठेवून काय उपयोग आहे, नंतर आपण चमच्याने पटापट खाऊन घेऊया. म्हणून मग सगळ्या चिप्सचा चुरा करून घेतला आणि मस्तपैकी ते एन्जॉय करायला घेतले. आणि हे मलाच नाही, घरातल्या सगळ्या मुलांना, सगळ्यांना खूप जास्त आवडले. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायचे हे तुम्हाला आवडलं आहे की नाही चिप्सचं चाट. आणि तुम्ही जर चिप्सचं चाट आवडलं असेल किंवा तुमच्याकडे कसं बनवतात ह्याचं मला कमेंट करून सांगायचे. आता सर्वात शेवटी मी त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालून घ्या, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल. पण लिंबू घातल्यामुळे आपण हा जो चाट बनवलेला आहे तो अप्रतिम लागतो चवीला, खूप छान लागतो. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचे. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. धन्यवाद.